पाईल्स फिशर फिशरुलावरती पथ्याचा आहार म्हणजे डायटिक चेंजेस. सर्वात आधी ह्या विकारांमध्ये उष्णता ही वाढली जाते आणि तुमचं मेटाबॉलिझम हे हॅम्पर होतं, म्हणजे स्लो डाऊन होऊन जातं. ह्या गोष्टी व्यवस्थित कसे तुम्ही करू शकता, याच्यामध्ये आहारात आणि विहारामध्ये काय काय बदल तुम्हाला करायचे ते आपण बघूयात. सर्वात आधी तुम्हाला तुमचं गट हेल्थ व्यवस्थित करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला प्रोबायोटिक रिच फूड्स हे घ्यावे लागणार आहारामधून सर्वात जास्त. फॉर एक्झाम्पल तुम्ही ताक आणि कांजी हे रोज तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. फळभाज्या ह्या जास्तीत जास्त तुम्हाला खायच्या, म्हणजे फ्रुटी व्हेजिटेबल्स जसे भेंडी, दोडका, भोपळा, घोसाळी, तोंडली, फ्लावर, कोबी यासारख्या भाज्या जास्तीत जास्त आहारामधून घ्या. यामधून नॅचरल फायबर्स तुम्हाला मिळणार आहे. धान्यांमध्ये ज्वारी, नाचणी, जव हे चालणार आहे. आणि गव्हाला जर समजा पर्याय नसेल तर गव्हाचं पीठ मळताना तुम्हाला मोहन घालायचंय तेलाचं आणि थोडासा ओवा टाकून ते मळून घेऊन तुम्हाला फुलके तयार करायचे आहेत. ते गव्हाचा फुलका तुम्हाला व्यवस्थित पचू शकतो. नाहीतर ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, तांदळाची भाकरी ही व्यवस्थित पचते. पाणी दिवसभरामधून जितकी तहान लागते तेवढं पाणी ठेवा. ओव्हरलोड करायचं नाही पाण्याने स्वतःच्या शरीराला. सीझनल फ्रुट्सचा वापर तुम्ही करू शकता. त्यातल्या त्यात केळी, पेरू, पियर आणि सफरचंदाचा वापर जास्तीत जास्त करायचा. ड्राय फ्रुट्स हे प्रमाणबद्ध खायला पाहिजेत आणि भिजवून खायला पाहिजेत. जास्त प्रमाणामध्ये ड्रायफ्रुट्स नाही चालणार, त्याच्यामुळे उष्णता शरीराची वाढणार आहे. आणि अवॉइड ड्रायफ्रुट्स जे करायचे ते म्हणजे काजू आणि पिस्ता. आवळा रोज एक तुम्हाला तुमच्या आहारामध्ये घ्यायचा आहे. तो कशाही स्वरूपामध्ये तुम्ही घेऊ शकता. त्याचा रस काढून मध घालून थोडंसं काळी मिरीची पूड त्याच्यामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता, किंवा मोरावळा खाऊ शकता, किंवा आवळा कॅन्डी सुद्धा चालेल. गुलकंद आणि दूध एकत्र करून घेतलेला खूप चांगला फायदा तुम्हाला दिसून येतो. जर समजा दूध तुम्ही घेत नसतील तर गुलकंदाचा चमचा तसाच घेतला तरी चालेल, किंवा प्लांट बेस्ड मिल्क मध्ये गुलकंद ही चालेल. दिवसभरामधून 45 मिनिट्स एक्सरसाइजेस म्हणजेच फिजिकल ऍक्टिव्हिटीज पाहिजे. फिजिकल ऍक्टिव्हिटीजमुळे तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होणार आहे, त्यामुळे डायजेशन प्रॉपर होणार. झोप कमीत कमी 7 to 8 hours 7 ते 8 तासांची पाहिजे. स्ट्रेसफुल जर समजा तुमचा लाईफ असेल तर मेडिटेशन 10 ते 15 मिनिटं रोज केलं पाहिजे. अवॉइड काय काय करायचंय तुम्हाला. पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नॉनव्हेज. स्पायसी फूड्स, जास्त मसालेदार अन्न अवॉइड करायचं आहे. कार्बोनेटेड ड्रिंक्स, अल्कोहोल आणि कॅफिनेटेड ड्रिंक्स अवॉइड. पॅकेज्ड फूड, जंक फूड, बेकरी फूड अवॉइड. व्हेजिटेबल्स मध्ये स्प्राउट्सचा वापर, लीफी व्हेजिटेबल्स त्यातल्या त्यात ब्रिंजॉल, पोटॅटो आणि ग्रीन पीस अवॉइड करायचे. धान्यांमध्ये बाजरा, बाजरी हे अजिबात चालणार नाहीये, आणि हुलगे. डेअरी प्रोडक्ट्स अवॉइड. रॉ फूड्स आणि रॉ म्हणजे कच्चे फळं हे पण अवॉइड करायचे. जर समजा सलाड्स तुम्ही घेणार असेल तर ते स्टीम्ड करून घ्यावे लागणार आहेत तुम्हाला. कच्च्या स्वरूपामध्ये चालणार नाही, ते जड पडणार. सॉल्टी आणि फ्राईड फूड्स अवॉइड. एक्सेसिव्ह फायबर्स हे अवॉइड करायचे. जास्तीत जास्त फायबर तुम्ही घेतला तर तुमच्या स्टूल्स वरती त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो, म्हणून प्रमाणबद्धच फायबर्स हे गेले पाहिजेत पोटात. आयर्न सप्लिमेंट्स किंवा औषधांचा जास्त वापर करत असाल तुम्ही तर यू हॅव टू कन्सल्ट युअर डॉक्टर. फ्रोझन मील्स अवॉइड करायचे.